विचार करा, तुम्ही रोज ज्या रिक्षाने किंवा टॅक्सीने ऑफिसला जाता, तो तुमचा ओळखीचा चालक उद्यापासून अचानक दिसणार नाही. का? कारण त्याने सिग्नल तोडला म्हणून नाही, त्याच्या गाडीचे पेपर चुकीचे आहेत म्हणून नाही, किंवा त्याने तुमच्याकडे जादा भाडे मागितले म्हणूनही नाही, तर त्याला मराठीत एखादा निबंध लिहिता आला नाही म्हणून. ऐकायला थोडं विचित्र आणि अतिशयोक्ती वाटेल, पण सध्या महाराष्ट्राच्या रस्त्यांवर हेच वास्तव आकार घेत आहे. गाडी चालवणं आणि सुरक्षितपणे तुम्हाला तुमच्या घरी पोहोचवणं यापेक्षा आता भाषेची परीक्षा पास होणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या रस्त्यांवर एक वेगळं चित्र दिसतंय. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे म्हणजेच RTOचे अधिकारी आता त्यांच्या केबिनमधून बाहेर आलेत आणि थेट रस्त्यावर उभे राहून धडक तपासणी मोहीम राबवत आहेत. तुम्ही पाहिलं असेल, ते रिक्षा थांबवत आहेत, पण ते फक्त लायसन्स किंवा परमिटची कागदपत्रे तपासत नाहीत, तर ते चालकाची प्रत्यक्ष भाषेची परीक्षा घेत आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक अत्यंत कडक निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक चालकाला मराठी भाषा केवळ समजणे अपेक्षित नाही, तर ती लिहिता आणि वाचता येणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रशासनाने यासाठी 15 ऑगस्टची एक कडक डेडलाईन दिली आहे. या तारखेनंतर ज्या चालकांना मराठीची ही परीक्षा पास करता येणार नाही, त्यांचे परवाने थेट रद्द केले जातील, असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय. आता वर पाहता आपल्याला वाटेल की यात चुकीचं काय आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, इथली स्थानिक भाषा मराठी आहे. जर कोणी परप्रांतीय इथे येऊन व्यवसाय करत असेल, तर त्याने इथली मराठी भाषा शिकलीच पाहिजे. हा विचार अगदी योग्य आहे. प्रवाशांशी संवाद साधताना भाषेची अडचण येऊ नये, हा यामागचा उद्देश आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. पण जेव्हा आपण या निर्णयाच्या खोलात जातो, जेव्हा आपण रस्त्यावरच्या वास्तवाकडे बघतो, तेव्हा अनेक वेगळे आणि गुंतागुंतीचे प्रश्न उभे राहतात. आपण नाशिकचं उदाहरण घेऊया. नाशिकमध्ये RTOने नवीन रिक्षात परवाना देण्यासाठी मराठी भाषेची मूलभूत परीक्षा अनिवार्य केली आहे. याचा परिणाम काय झाला? एकाच आठवड्यात तब्बल 145 जणांचे अर्ज RTOने थेट फेटाळून लावले. आजही तिथे दररोज 15 ते 20 चालकांचे अर्ज केवळ या भाषेच्या अटीमुळे नाकारले जात आहेत. आता यात गोम अशी आहे की यातील अनेक चालक हे वर्षानुवर्षे तिथेच राहणारे आहेत. ते अगदी अस्खलित आणि स्पष्ट मराठी बोलतात, पण गरिबीमुळे किंवा परिस्थितीमुळे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नाही आहे. त्यामुळे त्यांना मराठी वाचता किंवा लिहिता येत नाही. आता मला सांगा, जो माणूस तुमच्याशी स्पष्ट मराठीत बोलून संवाद साधू शकतो, त्याला केवळ लिहिता येत नाही या एका तांत्रिक कारणासाठी त्याचा रोजगार हिरावून घेणं कितपत योग्य आहे? साक्षरता आणि संवाद या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण प्रशासनाने या दोन्ही गोष्टींची गल्लत केली आहे. तिकडे मुंबईतल्या मीरा रोड आणि भाईंदर भागात तर सुमारे 12,000 नोंदणीकृत रिक्षा आणि टॅक्सी चालक आहेत, ज्यांची आता टप्प्याटप्प्याने तपासणी सुरू आहे. त्यांना परवाना मिळवण्यासाठी अक्षरशः एक छोटी लेखी परीक्षा द्यावी लागते, ज्यामध्ये त्यांचं मराठीत लेखन कौशल्य तपासलं जाते. हा विषय फक्त काळ्या पिवळ्या रिक्षांपुरता मर्यादित नाही. सरकारने या कायद्याची व्याप्ती वाढवली आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या ॲपवर चालणाऱ्या कॅब चालकांनाही हा नियम लागू होणार आहे. परिवहन मंत्र्यांचं म्हणणं आहे की राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या चालकाने मराठीचा आदर केलाच पाहिजे. पण आजच्या डिजिटल युगात जिथे प्रवाशाला पिकअप करायचं आणि ड्रॉप करायचं लोकेशन थेट GPS आणि मॅपवर येतं, तिथे प्रत्यक्ष संवादाची गरज खूपच कमी झाली आहे. तरीही तंत्रज्ञानावर चालणाऱ्या या व्यवस्थेत भाषेचा इतका कडक अडसर निर्माण करणं खरंच गरजेचं आहे का, हा प्रश्न पडतो. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कशा जोडल्या गेल्या आहेत ते आपण समजून घेऊ. जेव्हा असा एखादा मोठा निर्णय घेतला जातो, तेव्हा त्यामागे नक्कीच काही राजकीय आणि सामाजिक धागेदोरे असतात. निवडणुका जवळ आल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणूस आणि मराठी अस्मिता हा नेहमीच एक अत्यंत संवेदनशील आणि कळीचा मुद्दा राहिला आहे. विरोधकांनी या निर्णयावर लगेचच आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की मराठीचा आदर राखणं ठीक आहे, पण थेट लायसन्स रद्द करण्याची धमकी देणं हे टोकाचं पाऊल आहे आणि यामागे समाजाचं राजकीय ध्रुवीकरण करण्याचा सरकारचा हेतू आहे. मनसेचे संदीप देशपांडे या निर्णयाच्या वेळेवर प्रश्न उपस्थित करतायत. त्यांच्या मते सरकारला ही अचानक आलेली जाग आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आनंद दुबे म्हणतायत की सत्ताधारी लोक फक्त आमचा जुना राजकीय अजेंडा पळवण्याचा प्रयत्न करतायत, कारण आम्ही आधीच अमराठी लोकांसाठी मराठीचे वर्ग सुरू केलेत.
थोडक्यात सांगायचं तर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून श्रेयाची एक मोठी लढाई सध्या सुरू आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे अतिशय आक्रमक नेते मानले जातात. त्यांची कार्यपद्धती तुम्ही बघितली तर एक विशिष्ट पॅटर्न दिसेल. याच परिवहन विभागाने त्यांच्याच आदेशानुसार नुकतीच एक मोठी कारवाई सुरू केली आहे. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेकायदा गोवंश वाहतूक आणि कत्तलखान्यांवर युद्धपातळीवर तपासणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार 25 ते 28 मे दरम्यान राज्यातील सर्व सीमांवर, टोल नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले गेलेत. सरनाईक यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले की राज्य सरकारने देशी गाईला राज्यमाता दर्जा दिला असून हा हिंदू समाजाच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे अशा वाहनांवर थेट जप्तीची कारवाई होईल. आता हे दोन्ही निर्णय बघा. एकीकडे गोवंश वाहतुकीवर अत्यंत कठोर कारवाई आणि दुसरीकडे रिक्षा चालकांना मराठी सक्ती. हे दोन्ही निर्णय बहुसंख्याक समाजाच्या सांस्कृतिक आणि प्रादेशिक भावनांना थेट हात घालणारे आहेत. यातून एक राजकीय मेसेज देण्याचा प्रयत्न अगदी स्पष्ट दिसतोय. पण या सगळ्या राजकीय आणि अस्मितेच्या लढाईत आपण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विसरतोय आणि तो मुद्दा आहे प्रवाशांची सुरक्षा. तुम्ही रिक्षात बसता तेव्हा तुमची पहिली आणि सर्वात मोठी अपेक्षा काय असते? चालकाने तुमच्याशी व्याकरणाच्या नियमात बसणारं शुद्ध मराठी बोलावं ही, की तुम्हाला सुरक्षितपणे तुमच्या घरी पोहोचवावं ही. 18 मे रोजी पुण्यात घडलेली एक घटना मी तुम्हाला सांगतो, जी अतिशय धक्कादायक आहे आणि प्रशासनाच्या प्राधान्यक्रमावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करते. पुण्यात कात्रज चौक ते नवले ब्रिज या हायवेवर दत्तनगर चौकात भर दिवसा सकाळी 10:15च्या सुमारास एका रिक्षा चालकावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. सूरज माणिक काळे असं त्या 30 वर्षाच्या रिक्षा चालकाचं नाव होतं. त्याच्यावर वार झाल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पुलावर कोसळला. सर्वात हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे हा जीवघेणा हल्ला करणारे दुसरे कोणी गुंड नव्हते, तर ते स्वतः 3 रिक्षा चालकच होते. पोलिसांच्या माहितीनुसार या रिक्षा चालकांमध्ये गेल्या 2-3 वर्षांपासून रिक्षा स्टँडवर वर्चस्व कोणाचं असणार आणि प्रवासी कोणी बसवायचे यावरून दुश्मनी सुरू होती आणि त्यातूनच हा रक्तरंजित थरार रस्त्यावर घडला. आता ही 2 चित्र डोळ्यांसमोर ठेवा. एकीकडे परिवहन विभाग आणि RTO अधिकारी हजारो रिक्षा चालकांना अडवून त्यांना मराठी वाचता येते की नाही याची चाचणी घेत आहेत, त्यांच्यावर कारवाईची नोटीस काढतायत आणि दुसरीकडे त्याच रिक्षा चालकांमध्ये स्टँडवरच्या वर्चस्वावरून गुन्हेगारी फोफावते आहे. दिवसाढवळ्या रक्ताचे पाठ वाहत आहेत. प्रशासनाचे खरे प्राधान्यक्रम काय असायला हवेत? चालकाला मराठीत निबंध लिहिता येणे जास्त महत्त्वाचे आहे की रिक्षा स्टँडवरची ही टोळी युद्ध आणि दादागिरी मोडून काढणे जास्त महत्त्वाचे आहे? जेव्हा यंत्रणा केवळ भाषेच्या मुद्द्यावर सर्व शक्ती पणाला लावते, तेव्हा सार्वजनिक सुरक्षेसारखे अत्यंत गंभीर प्रश्न कसे बाजूला पडतात हे या घटनेतून स्पष्ट होतं. अर्थात लायसन्स रद्द करण्याच्या या थेट इशाऱ्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटना प्रचंड आक्रमक झाल्यात. शशांक राव यांच्यासारखे नेते थेट रस्त्यावर उतरून विरोध करतायत. त्यांचा युक्तिवाद अतिशय भक्कम आहे. ते म्हणतात की जे अमराठी चालक आहेत त्यांच्याकडे राज्याचे वैध आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल आहे. त्यांनी कायदेशीर मार्गाने लायसन्स आणि व्यावसायिक बॅच मिळवलाय. नियम असा सांगतो की बॅच देताना चालकाला मराठीचं कामापुरतं ज्ञान असावं लागतं. मग आता अचानक अनेक वर्षांनी त्यांचे परवाने रद्द करण्याची दंडात्मक कारवाई का? हा त्यांच्या जगण्यावर आणि कुटुंबावर केलेला थेट हल्ला आहे अशी त्यांची भूमिका आहे. पण या सगळ्या तणावाच्या वातावरणात सुदैवाने एक अतिशय सकारात्मक आणि समजूतदारपणाची गोष्ट घडली आहे. केवळ कारवाईचा बडगा उगारून प्रश्न सुटणार नाही हे सरकारच्याही लक्षात आलं असावं. त्यामुळे 15 ऑगस्टच्या डेडलाईनपूर्वी सरकारने एक अत्यंत विधायक पाऊल उचललंय. परप्रांतीय चालकांना मराठी शिकवण्यासाठी सरकारने 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. उद्योगमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. विशेष म्हणजे हे काम कोणत्याही खाजगी कंपनीला न देता महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठित अशा मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद या 2 प्रमुख संस्थांकडे सोपवण्यात आले. परिवहन मंत्र्यांनी मंत्रालयात या साहित्यिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत एक खास बैठक घेतली आहे. उज्ज्वला मेहेंदळे, मीनाक्षी रायकर, डॉक्टर प्रदीप धवन, अरुण म्हात्रे अशा अनेक दिग्गजांनी यात सहभाग घेतला. आता संपूर्ण राज्यभरात तब्बल 72 ठिकाणी या व्यावहारिक मराठी प्रशिक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. हे वर्ग ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेतले जात आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले की आम्हाला चालकांकडून मराठीतली कोणतीही पदवी नको आहे. प्रवाशांशी साध्या आणि सोप्या भाषेत संवाद साधता यावा, इथल्या संस्कृतीशी समरस होता यावं, एवढंच या 4 तासांच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा उद्देश आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना अधिकृत प्रमाणपत्र दिलं जाणार आहे, जे कदाचित भविष्यात लायसन्स नूतनीकरणासाठी फायदेशीर ठरेल. दंडात्मक कारवाईकडून प्रशिक्षणाकडे झालेला हा बदल खरोखरच स्वागतार्ह आहे. यातून प्रशासनाला एक मानवी चेहरा मिळाला आहे. शेवटी हा प्रश्न फक्त भाषेचा नाही आहे. हा प्रश्न मुंबई पुण्यासारख्या महानगरांच्या स्वरूपाचा आहे. ही शहरं कॉस्मोपॉलिटन आहेत. इथे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक केवळ 2 वेळच्या पोटापाण्यासाठी येतात. इथे हर्षितासारख्या स्थानिक प्रवाशांना वाटतं की 10 वर्षे महाराष्ट्रात राहूनही जर कोणी मराठी शिकत नसेल तर त्यांच्यासाठी हा नियम कडकच असायला हवा. सविता पोळसारख्या प्राध्यापिकांना वाटतं की संवाद सोपा होण्यासाठी हे गरजेचं आहे. पण त्याचवेळी रिषितासारख्या तरुण मुलीला हेही वाटतं की उदरनिर्वाहासाठी भाषेची इतकी कडक अट घालणं हे एका विशिष्ट वर्गावर केलेला अन्याय आहे. सुंदरमसारख्या तरुणाला वाटतं की चालकांनी फक्त प्रवाशांच्या सूचना समजून सौजन्याने वागलं तरी पुरेसं आहे. भाषा हे नेहमी माणसांना एकमेकांशी जोडण्याचं, त्यांच्यात एक सांस्कृतिक पूल बांधण्याचं प्रभावी माध्यम असायला हवं. ते कोणाच्या हातावरची भाकरी हिरावून घेण्याचं किंवा स्थलांतरित मजुरांना प्रवाहाबाहेर ढकलण्याचं हत्यार बनता कामा नये. जेव्हा आपण एखाद्याला प्रेमाने आपली भाषा शिकवतो तेव्हा तो ती जास्त अभिमानाने स्वीकारतो. पण जेव्हा लायसन्स रद्द करण्याची टांगती तलवार ठेवून सक्ती केली जाते तेव्हा त्यातून केवळ भीती आणि असंतोष निर्माण होतो. कारण ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.